नमस्कार. न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीविषयी बोलणार आहे. तसा विषय काही नवीन नाही आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. 5 जुलै 2025 रोजी वरळीमध्ये डोम इथे या दोन्ही ठाकरे बंधूंचं म्हणजे उबाठा गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे या दोन्ही भावंडांची युती झाली म्हणा, मनोमिलन झालं डोम येथे. आणि विषय होता इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. आता हिंदी भाषेची सक्ती ही अवाजवीच होती, कारण आपल्या महाराष्ट्रात तरी इयत्ता 5वीपासून तिसरी भाषा विद्यार्थ्यांना शिकवली जाते. याचं कारण सायंटिफिक असं दिलं जातं की त्यावेळेला मुलांच्या मेंदूची वाढ ही झालेली असते, त्यामुळे अजून एक भाषा शिकायला ते मेंटली तयार होतात मुलं. पण पहिलीपासूनच त्यांच्यावर जर 3 भाषेची सक्ती केली तर त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होईल, त्यांच्यावर प्रेशर येईल आणि याचा परिणाम निश्चितच चांगला होणार नाही. आणि याविषयी अनेक मतं ही यापूर्वीही व्यक्त झालेली आहेत आणि जनसामान्यांकडून सुद्धा सरकारच्या या धोरणाला विरोध होतच होता. आणि त्यामुळे या मराठी भाषेचा मुद्दा हा म्हणजे खूप असा ज्वलंत होत होता महाराष्ट्रात. आणि याचा फायदा या 2 ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी मिळाला, कारण या दोघांना एकत्र यायचे किंवा ते एकत्र येणार आहेत अशा म्हणजे बातम्या काही महिन्यापासून आपण ऐकतच होतो. एकदा तर ठाकरे गटाच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांनी एक प्रॉपर इन्व्हिटेशन कार्ड छापलं होतं आणि अमुक एक दिवशी ह्या दोघांची मीटिंग एकत्र शिवाजी पार्क इथे होणार आहे असंही छापलं होतं. त्यालाही काही प्रतिसाद कोणाचा मिळालेला नव्हता. पण दोघांनी एकत्र यायचं तर काहीतरी कॉमन मुद्दा मिळणं आवश्यक होतं आणि या मराठी भाषेच्या सक्तीच्या निमित्ताने हा मुद्दा मिळाला. वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये हिंदीला विरोध नाहीच आहे. विरोध होता तो फक्त पहिलीपासून हिंदी भाषेची म्हणजे तिसरी भाषा सक्तीचा करण्याला विरोध होता. आणि त्याच्यातनं पळवाट अशी काढायचा प्रयत्न केला गेला की हिंदी नको असेल तर दुसरी कोणती लोकल भाषा तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्यासाठी कमीत कमी 10 मुलं मिळणं आवश्यक आहे, तरच ती भाषा शिकवली जाईल. 10 मुलं मिळाली नाहीत तर ऑटोमॅटिकली हिंदीच होणार होती. आणि आता अजून असंही बोललं जातं की काही शाळांमध्ये पालकांना पत्र दिलं जाते की तुमच्या मुलांचा बुद्धीचा विकास ही तिसरी भाषा शिकण्यामुळे, हिंदी भाषा शिकण्यामुळे कसा होणार आहे, हिंदी भाषा कशी महत्त्वाची. आणि त्यामुळे पाठीमागच्या दारातून काही शाळांमध्ये हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवली जाते असं वर्तमानपत्रातल्या बातम्यात आली. याची सत्यता मला माहिती नाही आहे, पण वर्तमानपत्राच्या बातम्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला, पण त्यांनी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर फायनल निर्णय घेण्यात येईल, अंतिम निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यावर फक्त राज ठाकरे यांनीच सांगितलं की आता जर तुम्ही परत समितीच्या नावाखाली भाषेचा गोळ घालणार असाल, परत तिसरी भाषा जर सक्तीची करू पाहत असाल तर याला आमचा विरोध आहे, आम्ही समितीला कामच करू देणार नाही. शिवसेनेतर्फे अशी काही घोषणा करण्यात आली नाही. आता बघूया या समितीचा निर्णय कधी येतोय आणि अहवाल कधी येतोय आणि त्याच्यानंतर शासन काही त्याच्यामध्ये बदल घडवते का. आता असं पाहिलं तर या 2 भावांमध्ये साम्य तसं नाही विचारधारेमध्ये मी म्हणते, कारण हिंदुत्वाची कास तर शिवसेनेच्या उबाठा गटाने केव्हा सोडलेली आहे. आणि ज्या काँग्रेसशी बाळासाहेब ठाकरेंनी कधीच युती केली नाही किंवा तसं त्यांच्या स्वप्नातही विचार आला नाही, ते त्यांच्या सुपुत्रांनी प्रत्यक्षात करून दाखवलं. आणि केवळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून भाजपाला ऐनवेळी तोंडघाशी पाडून शरद पवारांच्या मध्यस्थीने ही महाराष्ट्रातली सत्ता मिळवली आणि त्याच्यात ते मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर तिथे बंड झालं. एकनाथ शिंदे हे आपल्या 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यांनी भाजपाशी संपर्क साधला आणि भाजपा नेत्याने पाठिंबा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पायउतार झाले आणि नवीन समीकरण सुरू झालं. आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली आणि आता ती इतकी मजबूत आहे की 5 वर्ष तरी या सरकारला कोणी हात लावू शकत नाही. आणि त्यामुळेच आता अशी चर्चा जी होत होती की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही बंधू म्हणजे ठाकरे दोन्ही बंधू उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे युती करणार आहेत. 5 जुलैला त्यांचं मनोमिलन झालं वरळी इथे, पण अधिकृत घोषणा मात्र त्यांच्या युतीबाबत झाली नव्हती आणि अजूनही तशी झालेली नाही. पण आता त्याची एक लिटमस टेस्ट या दोन्ही बंधूंनी घ्यायचं ठरवलेलं आहे. आता येत्या 18 ऑगस्टला मुंबईच्या बेस्ट कामगार पतपेढीचं निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीसाठी हे दोन्ही बंधू एकत्र राहिले याची अधिकृत घोषणा आता 2 दिवसापूर्वीच करण्यात आलेली आहे. आणि आता ही जी पतपेढीची निवडणूक आहे, बेस्ट कामगार पतपेढी, या पतपेढीच्या निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बेस्ट सेना, बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कर्मचारी सेना ह्या एकत्र आलेल्या आहेत. पण ही युती झाली त्याच्यामध्ये मला फार विचित्र वाटतं, कारण या 21 जागा ज्या आहेत त्या 21 जागांसाठी ह्या दोघं भावंडांचं पॅनल आहे, उत्कर्ष पॅनल. तर या 21 जागांमध्ये जागांची विभागणी अशी झालेली आहे की 19 जागा ही उबाठा गटाचे उमेदवार लढणार आहेत आणि केवळ 2 जागा या मनसेला देण्यात आल्या आहेत. आणि जर इथे त्यांना विजयी व्हायचं असेल तर किमान 11 जागा या दोघांना मिळून जिंकणं आवश्यक आहे. आता 19 जागापैकी 11 जागा जरी आपल्याला थोडं अवघड वाटत असलं तरी थोडं टप्प्यातलं वाटतं, पण 2 जागांपैकी त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आले तर त्यांना काहीतरी कामगार पतपेढी जी आहे बेस्टची त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना अधिकार राहील. पण समजा एकच उमेदवार निवडून आला मनसेचा किंवा आलाच नाही तर मनसेचं स्थान काय राहणार, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जेव्हा युती होते तेव्हा खरं पाहता समसमान वाटा असतो किंवा याच्यापेक्षा थोडा जास्ती म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडा कमी वाटा असतो, पण एक छान वाटा असतो सत्तेमध्ये कुठेही. यांच्याकडे तसं दिसत नाही. फक्त केवळ अपरिहार्य कारणामुळे आता दोघांना कुठेही स्टँडिंग नाही. आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये त्यांना उबाठ्याला काहीतरी जागा मिळाल्या, मनसेला काहीच मिळालं नाही. पण विधानसभेची जी निवडणूक झाली त्याच्यात उबाठा सेनेचं काय झालं आपल्याला माहिती आहे आणि मनसेला तर एकही जागा मिळाली नाही. आणि मनसेचं तर पक्षच धोक्यात आला होता की त्या पक्षाची मान्यता रद्द होणार अशी चर्चा चालू होती, कारण त्यांना त्यांचा एकही उमेदवार आला नाही आणि मताची जी टक्केवारी होती ती त्यांची अत्यंत कमी होती. पण तशी काही कारवाई झालेली दिसत नाही, ती टळलेली दिसते. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांची अस्तित्वासाठी लढाई आहे. बरं, आता या दोघांना पक्ष चालवायचा तर पैसा तर पाहिजे. पैसा पाहिजे तर तो कुठून आणायचा? मग आता ही एक लिटमस टेस्ट आहे की या दोघांचं जे एकत्र येणं झाले, युती झाली, ती महाराष्ट्रातल्या मुंबईच्या जनतेच्या कितपत पचनी पडली आहे. ती लोक आपल्या युतीला सपोर्ट करतात की नाही, आपल्या बाजूने कौल देतात की नाही, हे त्यांना 18 ऑगस्टला समजणार आहे. आणि जर त्यांच्या उत्कर्ष पॅनलला बहुमत मिळालं तर साहजिकच परत शिवसेनेचीच सत्ता ही बेस्ट कामगार पतपेढीवर राहणार आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीत 18 ऑगस्टला जे काय होईल त्याच्यावर कदाचित मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत या दोघांची युती होणार आहे का, आणि झाली तर दोघांमध्ये विभागणी जागांची कशी होणार आहे हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. पण सध्या तरी आपल्याला माहिती आहे की उबाठा गटाने जेव्हा आता इंडिया आघाडीची बैठक राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जे विरोधी पक्षनेते आहेत दिल्लीमध्ये बैठक झाली, तेव्हा उबाठा गटाला किती दुय्यम दर्जा किंवा ट्रीटमेंट तिकडे दिली गेली. त्यांना शेवटून दुसऱ्या का शेवटच्याच रांगेत स्थान मिळालं होतं. म्हणजे या 2 भावांची जी युती झाली आहे त्याला प्रत्यक्षपणे त्यांनी काँग्रेसने दाखवून दिले की आमचा विरोध आहे. कारण एक हिंदुत्ववादी आणि मराठीचा पुरस्कार करणार आहे आणि उबाठा गट आहे हिंदुत्वाला जरी नसला तरी मराठीचा पुरस्कार करणार आहे आणि मराठीला त्यांचा तसाही काही सपोर्ट उत्तर भारतीय लोकांचा नाही आहे. आणि त्यामुळेच त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात आली आहे. आणि असंही त्यांच्याकडनं बोललं जातं आहे काँग्रेसकडनं की मुंबई महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या काँग्रेस स्वतः स्वबळावर लढणार आहे. मग आता जर स्वबळावर लढणार आहे तर पर्यायाने उबाठा गटालाही त्या स्वबळावरच लढाव्या लागणार आहेत.
आणि त्या लढवण्याची क्षमता आज त्यांच्याकडे आहे असं वाटत नाही. कारण त्यांनी हिंदुत्वाला जी सोडचिठ्ठी दिलेली आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे बिरुद होतं हिंदू हृदय सम्राट, तेही या लांड्यांनी सोडून टाकलं आणि जनाब बाळासाहेब असा त्यांचा उल्लेख सर्रास व्हायला लागला आहे. म्हणजे हे किती लांछनास्पद आहे हे आपण बघू शकता. आणि आज जर मनसेने यांच्याशी युती केली तर मनसेला सुद्धा हिंदुत्वाला सोडचिठ्ठी द्यावी लागणार आहे असंच दिसतंय. नाहीतर त्यांची युती होणं शक्य नाही. आणि जर ही युती झाली तर इंडिया आघाडीमधनं यांची हकालपट्टी होण्याचीही शक्यता आहे उबाठा गटाची. आणि त्यामुळेच आता ही एक लिटमस टेस्ट आहे 18 ऑगस्टची, की त्या दिवशी त्या कोणाच्या बाजूनी निर्णय लागतोय. आणि आता दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण उबाठाकडे जरी वडिलोपार्जित संपत्ती भरपूर असली तरीसुद्धा आता त्यांना अजूनही त्याच्यात भर टाकायचीच आहे. मग तो पैसा आणायचा कुठून? त्याच्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे या दोन्ही पक्षांसाठी. कारण मुंबई महापालिका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आणि आज अनेक वर्ष शिवसेना जी अनडिवायडेड होती, एकसंध होती, त्यांची सत्ता या महापालिकेवर राहिलेली आहे. आणि हजारो कोटी रुपये मुंबई महापालिकेची सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे. आणि त्याच्यावर पूर्ण अधिकार हा शिवसेनेचा होता. आणि आता त्यांना तो अधिकार परत मिळवायचा आहे. आणि त्यासाठीच या लोकांनी आता हे सगळं नाटक रचलेलं आहे. म्हणजे अगतिकतेपायी हे दोन्ही भाऊ एकत्र आले. त्यांची थोडक्यात मनस्थिती अशी आहे की आपण दोघे भाऊ मिळून सत्तेचा वाटा आणि संपत्तीचा वाटा खाऊ. कारण आज हे जर पैसे मिळाले नाहीत तर मनसेच्या पक्षाचं अस्तित्वच धोक्यात येईल. आणि ऑलरेडी शिवसेनेतले अनेक दिग्गज नेते, जे सिनियर नेते होते, ते सोडून पक्ष गेलेले आहेत. आणि ते आयदर भाजपात गेलेले आहेत किंवा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे गेलेले आहेत. आणि मनसेचा तर पार धुवाच उडालेला आहे. मनसेच्या पण अनेक लोकांनी पक्षाचा त्याग केलेला आहे. आणि त्यामुळेच केवळ आपलं अस्तित्व टिकवून धरण्यासाठी त्यांनी ही लढाई सुरू केलेली आहे. आणि जर त्यांना 2च जागा मनसेला हव्या होत्या तर ते स्वतःही लढू शकले असते किंवा दुसऱ्या पक्षाबरोबर म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर किंवा भाजपाबरोबर सुद्धा युती करू शकले असते. पण त्यांनी तसं न करता शिवसेनेच्या उबाठा गटाबरोबर युती करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. आता त्यात त्यांना कितपत यश मिळतंय हे येणारा काळच ठरवणार आहे. पण सध्या तरी दोघांचं लक्ष एकच आहे की आपण मराठीच्या मुद्द्याखाली एकत्र आलोय. तर ही संधी साधून मुंबई महापालिकेच्या हजारो कोटी रुपयांचा जो त्यांचं घबाड आहे, पैशाचे जे बजेट आहे, त्याच्यावर आपलं वर्चस्व निर्माण करून स्वतः त्याच्यामधून आर्थिक फायदा जितका करता येईल आत्तापर्यंत जो करत राहिले तसाच करून आपण आपलं राजकीय पुनर्वसन व्यवस्थित करायचं. परंतु लोकांनी या फसव्या गोष्टींना बळी पडू नये. कारण आज त्यांनी किती हिंदू लोकांचं साथ सोडलेली आहे आपण पाहतोय. आणि येणाऱ्या काळात मनसेसुद्धा काय करणार आहे आपल्याला माहिती नाही आहे. कारण मनसेच्या राज ठाकरे यांनी आपल्याला माहिती आहे कुंभमेळ्याचं सुद्धा कशी विडंबन करून दाखवलं होतं. त्यामुळे केवळ मराठीचा मुद्दा धरून ते एकत्र आले. पण मराठी भाषेच्या मुद्द्यावर सामान्य जनतासुद्धा एक झाली होती, हेही आपल्याला विसरून चालणार नाही. कुठचाही पक्ष नसता तरी सर्वसामान्य लोकांच्या मनात हा भाव होताच की पहिलीपासून 3री भाषा सक्तीची करू नये. 5वीपासून आपल्याकडे हिंदी भाषा शिकवलीच जाते शाळांमधून. त्यामुळे हिंदी भाषेला महाराष्ट्रात विरोध नाहीच आहे. जे सगळ्या चॅनलवर दाखवलं जातं की हिंदीला विरोध आहे, हे चुकीचं दाखवलं जातं. हे नॅरेटिव्ह, खोटं नॅरेटिव्ह पसरवलं जाते. हिंदीला मुंबईत महाराष्ट्रात कधीच विरोध नव्हता. फक्त पहिलीपासून ही भाषा कंपल्सरी म्हणजे सक्तीची करू नये एवढाच आपला विरोध होता. आणि तेवढाच विरोध राहणार आहे. 5वीपासून तर आपल्याकडे शिकवलीच जाते. आणि त्यामुळे आता कुठच्याही भूलथापांना बळी न पडता लोकांनी आपली सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून हे काम करावं. आणि माझा असं मुळीच दावा नाही की दुसरं पॅनल जर निवडून आलं म्हणजे भाजपाचं म्हणा किंवा एकनाथ शिंदेंचं, तर ते भ्रष्टाचार करणारच नाही. कोणताही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही आहे. पण निदान या पक्षातले लोक काहीतरी जनकल्याणाची कामं तरी करतात. यांच्याकडनं कसलीच कामाची अपेक्षा नाही. फक्त आपण आपलं कल्याण कसं करून घ्यायचं एवढा एक कलमी कार्यक्रम या दोघांकडे असणार आहे. आणि त्यामुळेच आज या बेस्टच्या निवडणुकीवर महापालिकेच्या निवडणुकीची आपल्याला
नांदी मिळणार आहे की पुढे या पक्षाचं भवितव्य काय असू शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा नवीन विषयासह.